शीतूत मिसळची जाहिरात आता 175 भाषांमध्ये आम्ही लॉन्च करतोय। आता काही जण म्हणाले की मला की सहज बोलले की ह्याची काय आवश्यकता आहे का। म्हणजे मार्केटिंग म्हणून प्रश्न आला की खेडेगावात तुझं हॉटेल आहे रत्नागिरीमध्ये कोकणात, तर ते एवढं मोठं 175 वरे भाषांमध्ये जाऊन या गोष्टी करायची आवश्यकता आहे का। मी जरा व्हिडिओ पॉज करत करत बोलतोय। काल मी बोलल्याप्रमाणे इथे हायवे असल्यामुळे सारख्या गाड्या येतात आणि तुम्ही डिस्टर्ब व्हाल सारखा तो आवाज ऐकून जोरात, म्हणून जरा मी पॉज करतोय। तर गंमत अशी आहे की 175 भाषांमध्ये मी मार्केटिंग करण्याचं कारण असं आहे की मला प्रत्येक देशात पोहोचायचं आहे। टोटली काही हजारो भाषा आहेत आणि 175 भाषा म्हणजे 175 रेग्युलर भाषा आणि बोली भाषा, म्हणजे लोकल, जसं आपल्या मराठीमध्ये बोली भाषा आहेत काही, तशा काही देशांच्या आहेत, काही राज्यांमधल्या आहेत। तर त्या जागेतल्या त्या एरियातल्या किंवा त्या राज्यांमधल्या किंवा त्या देशांमधल्या बोलीभाषा आणि भाषा अशा भाषांमध्ये आम्ही शीतूत मिसळची जाहिरात पोस्ट करतोय किंवा लॉन्च करतोय। आता गंमत अशी आहे की हे का करतोय तर टोकन आमच्याकडे जे बुकिंग होतं, आता परवा अमेरिकेत आणि अजून 3 देशातनं कॉल आले होते की त्यांना इथल्या भारतामध्ये जे त्यांचा ग्रुप आहे मित्रमंडळींचा, हल्ली कसं 10वीचे ग्रुप किंवा गेट टुगेदर करणारे ग्रुप खूप आहेत, तर त्या तिघांकडनं मला कॉन्टॅक्ट झाला। मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की ऋषिकेश, आम्हाला शीतूत मिसळ आमच्या ग्रुपला एक द्यायची आहे पार्टी म्हणून, शीतूत मिसळची पार्टी द्यायची, तर काय तुझी टोकन सिस्टीम काय आहे। आम्हाला आमच्या तिकडे कारण तो अमेरिकेतनं एक कॉल आला होता, एक कॅनडातनं फोन आला होता, मला लंडनवरनं पण एक फोन आला होता। असं बरं हे 3 वर्ष चालू आहे बरोबर आहे, पण त्याला टोकन सिस्टीम अशी आम्ही लावलेली नव्हती। आत्ता आम्ही 1-1.5-2 महिन्यापूर्वी टोकन सिस्टीमची चालू केलेली आहे। रिस्पॉन्स असा मिळतोय की ते टोकन सिस्टीमची पण जी माहिती आहे ती आम्ही 175 भाषांमध्ये आम्ही लॉन्च करतोय। त्याच्यामुळे फायदा असा होणार आहे, मी उलट मला त्या ज्या 7-8 जणांनी पहिला फोन केला आत्ता ह्या 15-20 दिवसामध्ये किंवा ह्या 2 महिन्यामध्ये की आम्हाला पण टोकन हवेत, तू टोकन सिस्टीमची चालू केली आहेस तर आम्हाला काय सिस्टीम आहे, तेव्हा मला कळलं की अरे 175 भाषांमध्ये आपण जी नॉर्मल जाहिरात चालू करणार होतो बाळाची वगैरे, कारण आमच्या हॉटेलला जी लहान बाळांसाठी मोफत दूध सेवा मिळते तर ती जाहिरात पोस्ट करणार होतो। आता त्याला मी टोकनचा पण विषय जोडतोय। आता गंमत अशी की त्या विदेशातल्या मंडळींनी माझं टोकन बुक केलेलं मिसळचं, आणि आता मे महिन्यात जवळजवळ 40 लोक, 50 लोक, 60 लोक असं त्यांचे 10वीचे ग्रुप आमच्याकडे मिसळ खायला येणार आहेत। पार्टी अमेरिकेतला जो माणूस आहे तो बसून देणार आहे, लंडनमध्ये जो माणूस बसतोय तो देणार आहे। त्याने तिकडनं टोकन बुक केलेलं आहे, त्यांची बहीण असेल किंवा इथले जे कोण असतील, पेमेंट मला आलेलं आहे इथल्या स्थानिकांकडून त्यांच्यातर्फे, आणि इथल्या स्थानिक जे भारतामध्ये जे राहतात त्यांना ती पार्टी आता ते देणार आहेत। आणि अशा पद्धतीने तुम्ही पण ही सिस्टीम राबवू शकता। फक्त तुमच्याकडे एक सिस्टीम पाहिजे की त्याचा इफेक्ट चांगला पडला पाहिजे ह्याच्यासाठी। आणि इफेक्ट चांगला कधी पडतो जेव्हा तुम्ही एका सिस्टीममध्ये गोष्ट बसवता, आणि 175 भाषांमध्ये आम्ही आमची संपूर्ण मार्केटिंग सिस्टीम बसवलेली असल्या कारणामुळे लवकरच तुम्हाला तुमचे नातेवाईक जे विदेशात राहत आहेत ते नक्की सांगतील की आम्हाला शीतूत मिसळचा मेसेज स्थानिक भाषा आणि बोलीभाषेमध्ये आलेला आहे। तर धन्यवाद, ही तुम्हाला एक आयडिया सांगितली, तुम्ही करून बघा। धन्यवाद, आभारी आहे।